कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काम पूर्ण करून आली असते ना मम्मी, तर तुझे स्वागताला वाजंत्री पाठवले असते। अगं मी स्वतः उभी राहिली असती। आता एक काम कर, ये तुझी रिक्षानं ये, नाही तर चालत ये, मला नको सांगू, मी झोपती। ए चंचे, तू तुझं थोबाडादी बंद कर। मी जिवंत हिकडं आली ते नशीब समज। तुला गाडी पाठवायला सांगितली होती, ती गाडी पाठव, नाही तर तू स्वतः ये मला घ्यायला। अगं मम्मी कुठं सकाळ सकाळ मला त्रास द्यायले ग। अगं चंचे, माझी पर्स हरवली, अगं चोरीला गेली पर्स, पैसे नाहीत माझ्याकडे। मम्मी एक काम कर, जो आदिपती आणि ती अक्षदा आहेत ना, त्यांच्या सोबत ये घरी। हे बघ, तू तुझं डोसकं चालवू नकस नसलेलं, आणि माझं डोसकं फिरवू नकस। एक तर गाडी पाठव, नाहीतर तुझं तू मला घ्यायला ये, कळतंय? ठेव फोन। तो शो नाद खुळावता आहे की नाही? खरंच कोल्हापुरात एखादा असला आणावा। तुम्ही ठरवलं तर खरंच आणू शकता। हो खरंच। आणि मेन म्हणजे सांगता पण लय भारी झाली, अख्खी ट्रिपच छान झाली। खरंय, किती वेगवेगळे अनुभव घेतले ना आपण। मेन म्हणजे आपल्या दोघांनी एकमेकांसंग वेळ घालवता, सगळ्यात महत्वाचं। अहो बाबांनी म्हणूनच तर आपली ट्रिप प्लॅन केली होती, आपल्याला वेळ मिळावा म्हणून। उडी मारू काय स्विमिंग टँक मध्ये? अहो असं बाबाचं नाव काढू नका आमच्या। हो 4 वाजता सूर्यवंशी मला माहित नाही, तुम्ही हट्ट केला म्हणताना मी या ट्रिपला आलो, नाहीतर नसतो। तुम्हाला रिग्रेट नाही ना होते? रिग्रेट सोडायला ग्रेट वाटायला आम्हाला ना तुकडा। मन फ्रेश झालो, जरा चेंज मिळाला आहे नाही? तुम्हाला बरं वाटतंय ना, मग सगळं ठीक आहे माझ्यासाठी। नाही तर कसं आहे, परत गेल्यावर ते राट गाडग परत चालू होणार, फॅक्टरीची कामं, ही कामं, ती कामं, एनर्जी मिळाली। मला तर आता इतकं एनर्जेटिक वाटतंय, असं वाटतं कधी एकदा शाळेत जाईन आणि माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात करेन, त्यांना आपल्या प्रवासाबद्दल सांगेन, थायलंड बद्दल सांगेन। बरोबर आहे मास्तरीन बाई, तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांनी भेटायची घाई झाली, तशी आम्हाला आमच्या आई साहेबांनी भेटायची घाई झाल्या। बोलच नाही झालं इथं आल्यापासून, हवा जाऊन त्यासनी भेटतोय बघतोय असं झाले। त्यासनी सगळं सांगायचं काय काय केलं आपण, काय नाही, त्यासनी बी लय भारी वाटेल। आता काही तासच उरलेत, भेट होईलच त्यांची। हा ओ, ते पंक्चुअल कुठे गेले? तुम्ही बोलला ना त्यांच्यासंग? हो मी बोलले होते, येतच असतील ते, इतक्यात येतीलच। काय टायमिंग आहे माणसाचं, ह्याला म्हणायचं पंक्चुअल राव। तुम्ही बोलवलं सर? अहो तुम्हाला बोलवायच लागतंय, तुम्ही आमच्यासाठी कामच असं केलंय तर। आणि आता आमची जायची आणि तुमचे आभार मानायची वेळ झाली मास्तरीन बाई। हो हे घ्या। अहो कशाला, याची काय गरज होती? अहो आमच्याकडून तुम्हाला छोटंसं गिफ्ट आहे, घ्या ना प्लीज। थँक्यू सो मच मॅम। अहो थँक्यू तर आम्ही तुम्हाला म्हटलं पाहिजे। घरातून आम्ही निघालो तेव्हा आम्हाला इतकं टेन्शन आलं होतं, ही ट्रिप कशी होणार, काय होणार। आम्हाला परदेशात असून सुद्धा एक सेकंद सुद्धा असं वाटलं नाही की आम्ही एकटे आहोत किंवा परके आहोत। खरंय, आणि आमची प्रत्येक डिमांड तुम्ही पूर्ण केली हो। तुमच्यामुळे तर इथं परदेशात बिंदास फिरू शकलो आम्ही। तुम्हाला आता चेष्टा सांगत नाही, तुम्हाला तर माहिती आहे आम्ही आहे कोल्हापूरची, सकाळच्या पेपर पासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत अस्सल मराठमोळ्या सगळ्या गोष्टी लागतात आम्हाला। इथं येताना मला तर टेन्शनच होतं, म्हणलं आता इथलं खाणं आपल्याला 1-2 दिवस बरं वाटेल हो, एवढे दिवस कसं जेवायचं। खरंच धन्यवाद मित्रा। थँक्यू। अतिथी देवो भव। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।